हे हाडोटीकरांनी विजयी करून देणं म्हणजे कैलासवासी प्रकाश देशमुखराव यांना हे भावचं पूर्ण श्रद्धांजली असणार आहे. काय सांगाल, आपल्या भावना काय आहे? नक्कीच माझे वडील कैलासवासी प्रकाशरावजी देशमुख यांना 2017मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये हाडोळती जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांनी आशीर्वाद देऊन निवडून दिलं होतं. दुर्दैवाने त्यांनी 2020 साली या जगाचा निरोप घेतला. या निवडणुकीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आमची महायुती होती आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळं हा माझा विजय झालेला आहे. या विजयाचं संपूर्ण श्रेय हे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते, आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार, राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब, तसेच इतर सर्व ज्येष्ठ नेते, हाडोळती गटामधील सर्व ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सूचनेनुसार हाडोळती जिल्हा परिषद गटामधील सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, फक्त हाडोळती नाही बाकी सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांमधले प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आणि पुन्हा एकदा हाडोळती या